आज मी बनवणार आहे गुळाची लापसी। चला तर मग याचं साहित्य पाहून घेऊया। 1 वाटी लापसी रवा, 1 वाटी गूळ, तूप, सुक्या खोबऱ्याचे तुकडे, जायफळ आणि वेलची आणि मीठ। सुरुवातीला एका गॅसवर पातेल्यामध्ये आपल्याला पाणी गरम करायचं आहे। आता यामध्ये गूळ टाकून घेऊया, जेणेकरून गुळामधला दुसऱ्या गॅसवर आपण कढई ठेवून घेऊया। यामध्ये आपल्याला लापशीला भाजायचं आहे। सुरुवातीला लापसी बिना तुपाचीच भाजायची आहे। आता यामध्ये आपण तूप टाकून घेऊया आणि आता तुपाबरोबर आपली लापसी व्यवस्थित भाजून घेऊया। आता यामध्ये खोबऱ्याचे तुकडे घालून घेऊया। खोबऱ्याचे तुकडे जास्त भाजायचे नाहीत, त्यामुळे मी आता टाकलेले आहेत। आपल्या लापसीचा रंग बदलत चाललेला आहे। आता यामध्ये आपण टाकूया पाणी। आता यामध्ये टाकूया थोडंसं मीठ। आता यावर आपण झाकण लावून घेऊया। चला तर झाकण उघडून बघूया। आपली लापशी व्यवस्थित फुललेली आहे। आपण यामध्ये गुळाचं पाणी गाळून टाकणार आहोत। मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता परत एकदा झाकण लावून घेऊया। तर झाकण उघडून बघूया। आपली लापसी कोरडी होण्यासाठी आपण थोडा वेळ अजून गॅसवर ठेवूया आणि व्यवस्थित हलवत राहूया। आता यामध्ये टाकूया वेलची आणि जायफळाची पावडर। व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आपली लापसी ऑलमोस्ट रेडी झालेली आहे। लापसी बिलकुल कढईला चिकटलेली नाहीये। चला तर मग एका प्लेटमध्ये काढून घेऊया। तर आपली लापसी खाण्यासाठी तयार आहे।